आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी किर्चॉफचे 2 लॉज आहेत, KCL अँड KVL. KCL मीन्स किर्चॉफ्स करंट लॉ, KVL मीन्स किर्चॉफ व्होल्टेज लॉ. वी ऑलरेडी स्टडी अबाउट KCL. ठीक आहे, तर त्याची आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया. किर्चॉफ्स करंट लॉ म्हटल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की 2 स्टेटमेंट येतात. लॉ जेव्हा आपण लिहित असतो एखादा, त्यावेळेला काय करावं लागेल आपल्याला? फर्स्ट राईट स्टेटमेंट, देन राईट इक्वेशन. ओके, 3 मार्काला जर क्वेश्चन असेल, लॉ आपल्याला विचारलेला असेल, कोणते लॉ असतील तर त्याची फिगर असेल तर फिगर 1 मार्काला असते, स्टेटमेंट 1 मार्काला येईल आणि इक्वेशन जे आहे आपल्याला ते इक्वेशन आपल्याला 1 मार्कासाठी येईल. ठीक आहे, जर 4 मार्कासाठी क्वेश्चन असेल तर 2 मार्काला आपली फिगर असेल, स्टेटमेंट असेल आपलं 1 मार्काला आणि इक्वेशन असेल आपलं 1 मार्काला. ठीक आहे, स्टेटमेंट आपण किर्चॉफचं 2 पद्धतीनं पाहिलेलं आहे. ठीक आहे, पहिलं फर्स्ट स्टेटमेंट आपलं जे होतं, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन ऑर नोड इज ऑलवेज 0. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन ऑर नोड इज ऑलवेज 0. एका नोडमधून जाणाऱ्या सगळ्या करंटची बेरीज काय असते? 0. ठीक आहे, मग ते करंट कितीही असतील, आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात इथे 4 करंट दाखवलेले आहेत, I1, I2, I3 अँड I4. सेकंड स्टेटमेंट आपण पाहिलेलं आहे त्याच्यासाठीच. करंट कमिंग टुवर्ड्स द नोड आर कन्सिडर्ड विथ पॉझिटिव्ह साईन, करंट लिव्हिंग द नोड आर कन्सिडर्ड विथ निगेटिव्ह साईन. करंट कमिंग टुवर्ड्स द नोड, नोडकडे येणारे जे करंट आहेत त्याच्यासाठी साईन असेल पॉझिटिव्ह. लिव्हिंग द नोड मीन्स जे करंट नोडमधून बाहेर जात आहेत त्यांच्यासाठी साईन असेल निगेटिव्ह. आणि ह्याच स्टेटमेंटचा वापर करून आपण काय केलं आहे, युजिंग दिस स्टेटमेंट वी राईट इक्वेशन्स. ओके, आता इथं बघा I1 जो आहे हा नोडकडे चाललेला आहे, त्याच्यामुळे I1 असेल आपला पॉझिटिव्ह. I2 जो आहे तोही नोडकडे चाललेला आहे, देअरफॉर I2 ऑल्सो पॉझिटिव्ह. I3 लिव्हिंग द नोड आहे, तो बाहेरच्या दिशेने चाललेला आहे, नोडमधून बाहेर जातो आहे. I3ला काय येईल? मायनस येईल. I4 ही बाहेर चाललेला आहे, त्याच्यामुळे I4 सुद्धा काय असेल आपला? निगेटिव्ह असेल. त्याच्यामुळे इक्वेशन जे आलेलं आहे, 2 करंट्स आतल्या दिशेने येत आहेत, I1 अँड I2 नोडच्या दिशेला येत आहेत, नोडकडे चालले आहेत, त्याच्यामुळं येणारे करंट आहेत, नोडकडे येणारे करंट. ठीक आहे, टुवर्ड्स द नोड. सो I1 अँड I2 आर पॉझिटिव्ह. लिव्हिंग द नोड जे करंटचं आहेत, जे 2 करंट आपले बाहेर चाललेले आहेत, बाहेरच्या दिशेला ॲरो आहे, I3 अँड I4 ते असतील निगेटिव्ह. ठीक आहे, आता हे आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात टाकलेलं आहे. तुम्ही कितीही त्या नोडमधून जाणारे करंट दाखवू आपण शकतो. इथं मिस्टेक काय होते, आता मी तर फक्त एकच ॲरो दाखवलेले आहेत, पण फिगर काढताना आपल्याला काय सवय असते, जेव्हा आपण अशी फिगर काढतो आपण टोकालाही बाण दाखवतो लास्टला, तिथले ॲरो वेगळे येतात आणि हेही ॲरो वेगळे येतात आणि फिगरला मार्क येतील आपल्या 0. तर लास्टच्या पॉईंटला कुठंही ॲरो आपण दाखवायचे नाहीत, फक्त एकच ॲरो असेल जो काय असेल तो, जो करंटची डायरेक्शन आपल्याला दाखवेल. एका लाईनवरती एकच ॲरो येईल जो करंटची डायरेक्शन आपल्याला दाखवेल. डबल ॲरो आपण कुठंही इथं दाखवायचे नाहीत. इथं मिस्टेक होते आणि मग फिगरचे मार्क आपले काय होतील? इथं 0 होतील. ठीक आहे, हे एक्झाम्पल होतं. तुम्ही सगळे करंट आतल्या दिशेला जर दाखवले तर सगळे इथं पॉझिटिव्ह येतील. सगळे करंट जर तुम्ही बाहेर दाखवले ॲरो तर सगळे करंट काय येतील? निगेटिव्ह येतील. 4च्या ऐवजी आपण आणखीन 4 काढले, आणखीन 10 काढले तरीसुद्धा चालतात. त्याचे जे काय ॲरो असतील त्या ॲरोच्या डायरेक्शनप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला? इथं इक्वेशन लिहायचं आहे. स्टेटमेंट फक्त पाठ करायचं आहे आपण. फिगर आणि इक्वेशन, जे फिगर काढाल त्याच्यावरूनच आपले इक्वेशन येणार आहे. त्याच्यामुळे इक्वेशन किंवा फिगर पाठ करण्याची इथं आवश्यकता आपल्याला नाही. फक्त मिस्टेक कुठे होते सांगितलं मी, एक तर डबल ॲरो काढतात मुलं, किंवा किर्चॉफ करंट लॉ आहे, आयच्या ऐवजी इक्वेशनमध्ये व्ही येण्याची शक्यता असते. करंट आहे म्हटल्यानंतर आयच यायला पाहिजे, व्ही नसायला पाहिजे त्याच्यामध्ये. व्होल्टेज लॉ आणि करंट लॉ मेन फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण ॲरोने दाखवतो करंट, त्याच्यामुळे फक्त ॲरोच येतील जेव्हा आपण KCL काय करणार आहे? राईट करणार आहे. ठीक आहे,
हा झाला KCL जो ऑलरेडी आपण पाहिलेला होता. त्याच्यानंतर जो सेकंड आहे, सेकंड टाईप किरचॉफचा KVL मीन्स किरचॉफ व्होल्टेज लॉ. ठीक आहे, ह्याचं जे फिगर आहे ते तुमच्या समोर आहे आणि याचं जे इक्वेशन आहे ते खाली दाखवलेलं आहे. आपण आधी स्टेटमेंट बघूया. इट स्टेट्स दॅट द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस अराउंड एनी क्लोज्ड लूप इज ऑलवेज 0. Algebraic sum of voltages around any closed loop is always 0. Where loop means a closed circuit path. Seen figure. Okay. एका क्लोज लूपमध्ये असणाऱ्या सगळ्या व्होल्टेजची बेरीज काय असते? 0. ठीक आहे, हे जे दाखवलेलं आहे आपल्याला हे क्लोज लूप सर्किट आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एकच लूप आहे, आणखीन इकडे आणखीन लूप असे नाहीत. एकच लूप आहे. एका क्लोज लूपमध्ये असणाऱ्या सगळ्या व्होल्टेजची बेरीज काय असते? 0 असते. मग KCL आणि KVL याच्यामध्ये काय डिफरन्स झालं? डिफरन्स इन बिटवीन KCL अँड KVL. KCLमध्ये काय होतं? अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲनी जंक्शन ऑर नोड. आणि KVLमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस अराउंड एनी क्लोज्ड लूप आहे. अराउंड एनी क्लोज्ड लूप आणि ॲट एनी जंक्शन ऑर नोड हा फक्त त्याच्यामधला काय आहे? डिफरन्स. करंटच्या ऐवजी काय येईल आपल्याला इकडं? व्होल्टेज येईल. ठीक आहे, एका नोडमधून जाणाऱ्या सगळ्या करंटची बेरीज 0 हे KCL सांगतो आपल्याला. आणि KVL आपल्याला काय सांगतो आहे? तर एका क्लोज लूपमध्ये असणाऱ्या सगळ्या व्होल्टेजची बेरीज काय असते? आपल्याला 0. आता आपल्याला इक्वेशन राईट करायचं आहे. ठीक आहे, जसं KCL होता तसंच KVL पण आहे. आता KVLमध्ये काय करायचं आहे आपल्याला? जिथं V लिहिलं आहे, मेन जे बॅटरीचं आपलं व्होल्टेज आहे, इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तुम्ही कितीही रेजिस्टन्स याच्यामध्ये दाखवू शकता. मी इथं 3 दाखवलेत, 1, 2 आणि 3. R1, R2 आणि R3. R1च्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आहे V1. R2च्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आहे V2. R3च्या अक्रॉस असणारं व्होल्टेज आहे V3. ठीक आहे, हे व्होल्टेज कसे आले मग? V1, V2, V3. जेव्हा आपण इथून सप्लाय देणार आहोत V दिल्यानंतर इथला रेजिस्टन्स आणि करंट ह्याचा गुणाकार होऊन जे ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज राहील त्याला आपण म्हणतो V1. V1 मीन्स व्होल्टेज अक्रॉस R1. V2 मीन्स व्होल्टेज अक्रॉस R2. V3 मीन्स व्होल्टेज अक्रॉस R3. ठीक आहे, आता इथे एकच लूप आहे त्याच्यामुळे करंटसुद्धा काय असणार आहे? आपल्या इथं एकच करंट वाहील याच्यामध्ये. फक्त व्होल्टेज मात्र काय होणार आहेत? व्होल्टेज रेजिस्टन्स वेगवेगळे असल्यामुळं रेजिस्टन्स गुणिले करंट इतकं व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय होईल? त्या रेजिस्टन्सनुसार आपल्याला व्होल्टेज ड्रॉप होईल. ठीक आहे, जे व्होल्टेज ड्रॉप होत आहे त्याला आपण तिथे नावं दिलेली आहेत. R1च्या अक्रॉस आहे म्हणून V1, R2च्या अक्रॉस आहे म्हणून V2, R3च्या अक्रॉस आहे म्हणून V3. मी अजून एखादा रेजिस्टन्स इथं वाढवला असता R4, तर तिथलं व्होल्टेज आपण V4 लिहिलं तरी सुद्धा चाललं असतं. तुम्ही VA लिहा, VB लिहा, VC लिहा, VD लिहा, काही नावं आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. ठीक आहे, फिगर किती रेजिस्टन्स काढायचे हे आपल्या हातात आहे. तुम्ही 3 दाखवा, 2 दाखवा, एकापेक्षा जास्त फक्त आपल्याला काय करायचे तिथं दाखवायचे. ओके, यू कॅन ड्रॉ 2, 3, 4, 5 अँड मोर रेजिस्टन्स, युअर चॉईस. ओके, आता इथे जेव्हा आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला जायचं आहे V पासून आणि क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण इक्वेशन लिहिणार आहोत. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, आता V आहे तर Vला जे काही सुरुवातीला व्होल्टेज येईल आपल्याला त्याचं जे सुरुवातीचं साईन आहे ते आपण इथं देऊन टाकायचं इक्वेशनमध्ये. आता जेव्हा V पाहतोय आपण तर सुरुवातीचं साईन त्याचं आहे मायनस, त्यामुळे इथे इक्वेशनमध्ये आपल्याला आलेलं आहे -V प्लस का आलं? इथं जेव्हा आपण आता क्लॉकवाईज चाललो आहे V झाल्यानंतर V1 आहे आणि V1ला साईन आहे प्लस, इथं प्लस आलेले. आता इथं साईन द्यायचे राहिलेत माझे तर इथंही काय असणार आहे? प्लस. V2ही असणार आहे तुमचा प्लस आणि इथं असणार आहे मायनस, त्याच्यामुळे +V2. V3सुद्धा इथं प्लसच आहे. तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये आपण दाखवलेलं आहे तिथे नोट्समधली फिगर बघा, प्लसच आहे. +V3 इथं आपण घेतलेलं आहे =0. -V आहे, -V आपण इक्वल चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर Vची किंमत पॉझिटिव्ह होईल. देअरफॉर V1 + V2 + V3 = V. हे आलं इक्वेशन.
ठीक आहे. एका लूपमध्ये असणाऱ्या सगळ्या व्होल्टेजची बेरीज काय असते आपल्याला 0 असते. ठीक आहे. त्याच्यामुळे व्होल्टेज ड्रॉप होत जातं. रेजिस्टन्स आहे म्हटलं की व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर ह्या इक्वेशननुसार प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय होतं व्होल्टेज ड्रॉप होत जातं. जे व्होल्टेज आपण बॅटरी सप्लायने देणार आहे ते व्होल्टेज दिल्यानंतर त्या रेजिस्टन्सचे व्हॅल्यू गुणिले तिथला करंट याच्यानुसार तेवढं व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय होणार आहे ड्रॉप होणार आहे. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्या व्होल्टेजची बेरीज काय असते 0 असते. एका लूपमधल्या सगळ्या व्होल्टेजची बेरीज असते 0. क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण इक्वेशन काढतो. तुम्ही प्लस आणि मायनस तुम्ही देणार आहात. फक्त जे काही सुरुवातीला तुम्ही देणार आहात त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे इक्वेशनमध्ये राईट करायचं आहे फक्त. त्याच्यामुळे रेजिस्टन्स किती दाखवायचे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 2 दाखवा, 3 दाखवा, 4 दाखवा, तेवढेच व्होल्टेज निर्माण होतील. आणखीन एखादा रेजिस्टन्स जर आपण काढला असता तर आपल्याला इक्वेशनमध्ये इथं आणखीन एक व्होल्टेज दिसलं असतं. ठीक आहे. इतकं सिम्पल 2 लॉ आहेत KCL आणि KVL. इथंही मिस्टेक होते की व्हीच्या ऐवजी आय इक्वेशनमध्ये लिहिलं जातं आणि मग इक्वेशनचे मार्क्स आपले काय होतात 0 होतात. KCL म्हटलं की करंट आणि ॲरो. KVL म्हटल्यानंतर व्ही आला पाहिजे आणि लूप आलं पाहिजे. हे 2 आपण लक्षात ठेवले तर आपल्याला किर्चॉफचे लॉज फार सिम्पल आणि सोपे असे आपल्याला लॉ आहेत. याच्यावर आधारित प्रॉब्लेम पण आहेत आपल्याला. ठीक आहे. तर ते प्रॉब्लेम पण आपण पाहूया. आज फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण व्हिडिओ घेत आहोत. बोर्डच्या ऐवजी आपण स्क्रीन घेत आहोत. ठीक आहे. थोडा चेंज केला आपण व्हिडिओमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करायला दिलेला होता. कॅल्क्युलेट टोटल रेजिस्टन्स अक्रॉस पॉईंट A अँड D. ठीक आहे. पॉईंट A इथं आहे आणि पॉईंट D इथं आहे. ठीक आहे. सर्व ऑल रेजिस्टन्स आर सेम 8 किलो ओहम. ठीक आहे. सिरीज आणि पॅरलचा यूज करून आपण काय करायचं आहे टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं करायचं आपण भरपूर एक्झाम्पल पाहिलेले आहेत. एक्झाममध्ये आपल्याला फक्त 2 किंवा 3 इतकेच रेजिस्टन्स कॅल्क्युलेशनसाठी येणार आहेत. प्रॅक्टिससाठी आपण काय केलेलं आहे भरपूर घेतलेले आहेत की जेणेकरून जर CET किंवा CET लेवलवर जर क्वेश्चन आले आपल्याला रेजिस्टर नेटवर्क सोडवण्यासाठी तरीही आपल्याला तिथं काय होतं फायदा होतो. जेव्हा नेटवर्क तुम्हाला सोडवता आले सिरीज आणि पॅरलचा उपयोग करून कुठलेही क्वेश्चन तुम्ही ह्या आधारित तुम्ही क्वेश्चन असणारे सोडवू शकता. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला A आणि Dच्या ॲक्रॉस लास्टला यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे आधी हे 2 रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करावे लागतील. त्याचप्रमाणे हे 2 रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केल्यानंतर B आणि C काय होणार आहे आपलं मर्ज होणार आहे. आता इथं बघा आधी आपण हा 8 आणि हा 8 काय करूया आपण सॉल्व करूया. हे तसेच राहतील बाकीचे. आता मी बाकीचं काहीच हलवलेलं नाही. A B to D तसंच ठेवलेलं आहे. आपण काय केलं फक्त हा 8 आणि हा 8 आपण कॅल्क्युलेट करायचं ठरवलेलं आहे. मग याचे बघा हे 2 जे रेजिस्टन्स आपण पाहतोय हा पॉईंट फक्त एकमेकाला डायरेक्टली जोडलेला आहे. इकडच्या पॉईंटमध्ये दुसरे रेजिस्टन्स आहेत. त्यामुळे 8 and 8 आर इन सिरीज. बिकॉज ऑफ सिरीज टोटल रेजिस्टन्स पॉईंट A to D इज 8 + 8 इज इक्वल टू 16 येईल. ठीक आहे. हे 2 रेजिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करतो आहे. त्याचं फक्त एकच टोक एकमेकाला जोडलेलं आहे. दुसऱ्या टोकामध्ये दुसरे रेजिस्टन्स आहेत. त्यामुळे हा 8 आणि हा 8 सिरीजमध्ये येतील आणि सिरीज म्हटलं की 8 + 8 डायरेक्ट बेरीज होईल 16 येईल ॲडिशन होईल तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये आपण काय करणार तर हा 16 आपण तसंच ठेवला. आता आपण हे 2 रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करूया. सेम येईल A to B अँड B to D. 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहेत कारण इकडे 16 आहे रेजिस्टन्समध्ये एकच पॉईंट जोडला गेलेला आहे. त्यामुळे हा 8 आणि हा 8 सुद्धा काय असणार आहे सिरीज. देअरफॉर 8 + 8 इज इक्वल टू 16. हे झाले A आणि Dच्या ॲक्रॉस 2 रेजिस्टन्स आले. आपल्याला फक्त एकच काढायचं आहे. हीच फिगर आपण अशी पण काढू शकतो. इथेही तुम्हाला समजेल की आता मात्र एकमेकाला 2 रेजिस्टन्सचे टोकं डायरेक्टली जोडलेली आहेत. मध्ये दुसरा कुठलाही रेजिस्टन्स नाही. तर इथं आपण बघूया हीच फिगर मी अशी काढली तरी चालते. A आणि D आपण पॉईंट दाखवले. हा 16 आणि हा 16 दोन्हीही एकमेकाला काय आले इथं पॅरलल आले. ठीक आहे. पॅरलचा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे 16 × 16 / 16 + 16 R1 R2 / R1 + R2. ठीक आहे. ॲन्सर येईल आपलं 8K मीन्स 8 किलो ओहम.
ठीक आहे. टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू 8 किलो ओहम. इथं बऱ्याच मुलांनी मिस्टेक काय केली, ॲन्सर 8 काढलेला आहे, परंतु युनिट जे आहे, यू राईट युनिट ओनली ओहम. देअरफॉर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला 8 किलो ओहमच्याऐवजी 8 ओहम फक्त लिहिलेलं होतं, त्या विद्यार्थ्यांचे ॲन्सर रॉंग झालेले आहेत. ठीक आहे. सर्व रेजिस्टन्स, ऑल रेजिस्टन्स 8K असतील तर ॲन्सरसुद्धा 8Kच येईल आपलं. ओहममध्ये कसं येईल ॲन्सर? बऱ्याच मुलांनी ओहममध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. मुलींमध्येही एकाच मुलीचा ॲन्सर फक्त बरोबर आलेला आहे, बाकीच्या मुलींनी कॅल्क्युलेशन चुकवलेले आहेत. फार सिम्पल असा प्रॉब्लेम होता, फक्त क्रॉसमध्ये दिल्यामुळं आपण इथं कन्फ्यूज झालो आहोत. आपल्याला अशी सवय आत्तापर्यंत आपल्याला होती की A to B और C to D आपल्याला क्रॉसमध्ये दिलेलं होतं. ठीक आहे. तर थोडासा प्रयत्न केला तर आपलं एक्झाम्पल चुकलं नाही. सराव पाहिजे. आपण एक्झाम्पल बऱ्याच वेळा सोडवा जे आपल्याला दिलेले आहेत, आणि जरी काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तरी मला विचारा. ठीक आहे. ह्या ॲन्सर ज्या मुलांनी दिले आपल्याला करेक्ट ॲन्सर, मुलींमध्ये सिद्धी भोसलेने दिलेलं आहे आणि मुलांमध्ये मात्र रेवंडे, विश्वप्रताप, समर्थ कुलकर्णी, भिसे, लोखंडे, कांबळे सोहन ह्या विद्यार्थ्यांनी आपल्याला ॲन्सर दिलेले आहेत. सर्वात आधी जे ॲन्सर आलेलं आहे ते मुलांचं आलेलं आहे. रेवंडे, विश्वप्रताप 9:51 ह्या विद्यार्थ्यांनी ॲन्सर दिलेलं आहे. रेवंडे, विश्वप्रतापचं खूप खूप अभिनंदन. ज्या सर्वांनी ॲन्सर दिले त्या सर्वांचं अभिनंदन. ठीक आहे. तर इथं आज आपण थांबूयात. आज फक्त आपण KVL पाहिलेलं आहे आणि KCLचे आपण रिव्हिजन दिलेली आहे. ठीक आहे. जास्त शिकवत नाही आहे, कारण मग कन्फ्यूज होऊन जातं. त्या दिवशी आपण फक्त KCL घेतला की जेणेकरून KCL आपल्या डोक्यात राहावा. आज आपण फक्त KVL घेतला की जेणेकरून फक्त KVL आपल्या काय राहील, डोक्यात राहील.